प्रकरणं भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून. त्या भाजपवाल्यांची मी खरंच आत्मीयतेने बोलतोय, मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. या उपटचुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो. मग तुम्हाला पक्ष वाढवला, कुत्ता चालतोय, बिल्ली चालते, चुहा चालतोय, सब कुछ चलता है. म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तिकडे. जाऊ दे त्यांचं नशीब आणि ते, मला त्यांच्या नशिबाची पर्वा नाही. मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय. त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेनी ताईंना रडू आवरेना. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही. तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय. उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा, कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे. पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगंटीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगंटीवारजी तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत. मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील, एवढे निर्लज्ज झाले ते. कुठे यांचं हिंदुत्व? हे बरोबर बोललात तुम्ही. मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये एमआयएम बरोबर युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं का? मुळात नव्हतंच सुटायला काही. एमआयएम बरोबर अकोटमध्ये युती केली. अंबरनाथ मध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला, बरोबर घेतला, काम झालं, दिलं फेकून आणि काँग्रेस बरोबर युती केली. बरं